नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून. ग्रीन विस्टा सोसायटी कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी आलेले आहोत आणि वैभवी विक्रांत खानोलकर यांना भेटणार आहोत. कन्नमवार नगर, पूर्वीचं कन्नमवार नगर अजूनही दिसतं आहे. या 4 मजल्याच्या 5 मजल्याच्या असलेल्या बिल्डिंग या आता उंच उंच मनोऱ्यात त्याचं रूपांतर झालेलं आहे. पण काय बघा, इथे उभं राहायचं आणि निसर्गरम्य असा वातावरणाचा आनंद घ्यायचा. ती एवढी मोठी पसरलेली भव्य खाडी, त्या तिकडे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा तो ब्रिज, पलीकडे वाशी, तर या बाजूला जरासं वळलो तर आपण ऐरोली आणि हा सगळा ठाण्याकडचा पट्टा दिसतो. अशा या उत्तम वातावरणामध्ये जाऊन भेटणार आहोत खानोलकर कुटुंबाला आणि बोलतं करणार आहोत वैभवी वहिनींना. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. वृंदावनात घुमला श्रीकृष्णाचा पावा, साऱ्या होशी पुरवायला विक्रांसारखा नवरा हवा. काय सांगता? द्या ओळख करून सगळ्यांची. मी मिसेस वैभवी खानोलकर, माझे मिस्टर विक्रांत खानोलकर, नमस्कार. माझी मुलगी वैदेही, हो माझी आई, माझे बाबा, नमस्कार. माझा भाऊ, नमस्कार. हे काका, म्हणजे सगळ्या आत्या सासवा आहेत हो आणि बाकीचं माझा सगळ्या मित्र मैत्रिणी परिवार. नमस्कार नमस्कार. ओके. आत्या सासवा आहेत, त्या ज्या काही सासवा आहेत ना त्याला बघतो जातात. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं माहेर? माझं माहेर लालबागचं. लालबागला कुठे? गणेश टॉकीच्या समोरच अमेय सोसायटी. बरं. तुमचं बालपण? बालपण इकडेच विक्रोळीमध्ये. कुठे? कन्नवार नगर मध्ये. कन्नमवार नगर. हो. सगळं बालपण इथलंच आहे? हो. शाळा वगैरे इकडेच. तुमची शाळा? माझी दादर शादाश्रम विद्यामंदिर. मग तुम्ही लालबागवरून तिकडे जायचा? हो. ट्रेन्स वगैरे तर होत्याच ना. होत्या का? ऑफकोर्स. घरी कोण कोण होतं? घरी आई, बाबा, भाऊ, एक बहीण. काय करायचे आई बाबा? बाबा माझे SBI मध्ये जॉब करत होते. आई हाऊसवाईफच होती माझी. तुमचे आई बाबा? वडील माझगाव डॉक मध्ये जॉबला होते आणि आई घरीच होती हाऊसवाईफ. तुम्ही किती जण घरात लहानपणी? लहानपणी मी आणि मोठी बहीण आहे, हा. त्यानंतर आम्ही दोघे जुळे, म्हणजे मी आणि माझा भाऊ. आता तो नाही आहे की 5 वर्षापूर्वी हार्ट अटॅकने. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 10 वर्षांनी जुळे बहीण भाऊ झाले. अच्छा. हा. शाळेत असताना अभ्यास किती केला? करायचो बऱ्यापैकी. आवड कसली होती? आवड अभ्यासाची पण होती, खेळाची होती. आणि शाळेतनं तक्रारी यायच्या का हो तुमच्या कधी? हो, यायच्या. कसल्या असायच्या? मस्तीच्याच असायच्या. तुमच्या तक्रारी कधी घरी? नाही, माझ्या तर तक्रारी नाही, कारण मला जास्त कोणाशी बोलणं वगैरे नाही एवढं आवडायचं. का हो? नाही, ठीक आहे, म्हणजे मला जे आवडील व्यक्ती त्याच्याशीच मी जास्त ते फ्रेंडशिप करायची. अदरवाईज नाही मी एवढे कोणाशी बोलणं. नाही. लालबाग मध्ये तुम्ही बोलायचाच नाहीत कोणाची? म्हणजे लालबागमध्ये बिल्डिंग मध्ये ऑफकोर्स बोलायचो, पण स्कूल्स मध्ये वगैरे असं नाही एवढं. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या आता 14 वर्ष कंप्लीट होती डिसेंबर मध्ये. आता कोण जास्त बोलतो हो घरात? तीच बोलते. काय असा बदल झाला हो 14 वर्षात? असं काही नाही, मी बोलायचे नाही अरे, असं काही नाही. 14 वर्षात आता मी आपलं विचारलं त्यांना, आता कोण बोलतं घरात? कशी भेट कशी झाली दोघांची? ऍक्च्युली मी लालबागलाच राहायचे. नंतर मग आमचं शिफ्टिंग विक्रोळीमध्येच झालं, ट्रान्झिस्टम कॅम्पमध्ये 4 वर्षासाठी. मग मी 189 मध्ये राहायचे आणि हा 184 मध्ये राहायचा. अच्छा. म्हणजे बाजूबाजूलाच राहायचो बिल्डिंग मध्ये. बाजूबाजूच्या बिल्डिंग की समोरच्या बिल्डिंग? नाही, बाजूच्या बिल्डिंग्स मध्ये. हा. मग खालीवर येणं जाणं वगैरे असायचं. मग ह्याने फ्रेंडशिपसाठी विचारलं. तुम्ही पण तुम्ही तर कोणाशी बोलायचे नाही? हा. मग फ्रेंडशिपसाठी विचारलं, आधी नाही म्हटलं. काय हो? का ह्यांनाच का विचारा असं वाटलं? इतकी वर्ष तुम्ही इकडे राहत होता तरी आवडली म्हणून विचारा असं वाटलं. तुम्ही कधी बघितलं त्यांना?
खाली वगैरे म्हणजे काय सामान वगैरे आणायला देवळात वगैरे जायचे. तर तुम्ही तिकडे बसलेले असायचे? हो, आम्ही हा, बिल्डिंगच्या खालीच असायचो. बिल्डिंगच्या खाली असायचे. मग काय तुम्ही बघितलं त्यांना? मी पाहिलं तर नव्हतं. मग? तो डिरेक्टली आला, मला फ्रेंडशिपसाठी विचार. डायरेक्ट कधी न भेटता न बोलता? नाही, नाही. कधी एकमेकांची नाही. नजर भेट नाही? नाही, कधीच नाही. त्यांनी डायरेक्ट विचारलं? हा, कुठे? डिरेक्टली. ऍक्च्युली मी नवीनच आलेले, शिफ्टिंग हो, झालेलं हो. माझं, तुम्ही काय त्यामुळे नवीन शोधत होता का इकडे कोण येत आहे या परिसरात? मग त्यांनी तुम्हाला विचारलं? हो, तर मी आधी तर नाहीच म्हणालेले. बरोबर आहे का? असं काय अनोळखी माणूस? मग माझ्या फ्रेंडच्या थ्रू आणि येऊन वगैरे पुन्हा अजून फ्रेंडशिप वाढवण्याचा प्रयत्न केला. कसं काय हो? काय तंत्र आहे तर? हिची फ्रेंड आहे, ती माझी पण फ्रेंड होती. हा, म्हणून मी तिला सांगितलं विचार म्हणून, काय विचार? फ्रेंडशिपसाठी. फ्रेंडशिपसाठी? हा, मग फ्रेंडशिपसाठी विचारलं. हो. मग फ्रेंडशिपसाठी कुठे कुठे भेटलात? नाही, त्यावेळेला काय असं मोबाईल वगैरे नव्हते. हिच्या घरी लँडलाईन वगैरे होता. तुम्ही फोन करायचे? हो. किती रुपये टाकून? रुपया टाकूनच करायचं. मग या उचलायच्या? कधी ही उचलायची, हिची आई उचलायची, मग आई उचलल्यावर कट करायची. किती वेळा तुमचे रुपये फुकट गेले सांगा मला? भरपूर वेळा. त्यावेळेला काय मोबाईल वगैरे नव्हते ना. पण मग तुम्हाला कळायचं हे फोन करतायत? हो, फोन कट झाला म्हटलं, आईने उचललं, फोन कट झाला म्हटलं की ऑफकोर्स ह्यानेच फोन केला असेल असं मला डाऊट असायचा. पण कधी विचारलं नाही काय रे बाबा तू फोन करतोस का वगैरे असं? नाही, असं काय नाही. जास्त मी भेटायचीच नाही ह्याला, म्हणजे जरी आला तरी रेअर बोलणं वगैरे, हाय बाय एवढंच, बाकी असं काही नाही. पण मग फायनली कधी, मग पुढे कधी केलं? नंतर मग थोडं थोडं बोलणं झालं, थोडं असं म्हणजे कधीतरी भेटायचा वगैरे असं. मग मैत्रिणीकडे विचारलं तर मी तिला डिरेक्टली नाही म्हणून सांगितलेलं आधी, म्हटलं नाहीच. पण नंतर मग सारखाच येऊन विचारायला वगैरे लागल्यावर मग म्हटलं ठीक आहे. आणि ऍक्च्युली तसं म्हणायला की त्याचं नेचरही खूप छान आहे, म्हणजे स्वभावाला वगैरे खूप व्यवस्थित मला वाटलं, म्हणजे चांगलं वाटलं असं तेव्हा. म्हणजे आताही तसाच आहे, नो प्रॉब्लेम. तर म्हटलं ठीक आहे, लग्नासाठी विचारलं. काय झालं? काय झालं सांगा ना तुम्ही, कारण अपयश तर येत होतं. पहिल्यांदा तुम्ही विचारलं नाही, मैत्रिणी थ्रू विचारलं नाही, पण आपण ठरवलेलं होतं ना तुम्ही की आता नाही बाबा, आपण हा गड जिंकायचाच आहे तुम्हाला. नाही, नंतर तिने सांगितलं हो म्हणून, घरी सांगावं लागेल वगैरे म्हणून. मग तिने तिच्या घरी वगैरे सांगितलं. पण किती महिन्यांच्या प्रयत्नाला यश आलं? 4-5 वर्ष लागले. अरे बापरे, तुम्ही प्रयत्न सोडला नव्हता? चालू होते प्रयत्न. हो. आणि तुम्ही काय नाहीच म्हणायचा? हो, मला एवढे काही इंटरेस्ट नव्हता तेव्हा खरं तर, पण नंतर नंतर म्हटलं चला आहे व्यवस्थित, तर म्हटलं कधी आला इंटरेस्ट अचानक? अजून म्हणजे काही 2-3 वर्षानंतर मग म्हटलं ठीक आहे चला, म्हणून ऍग्री झाले. नंतर आणि मग होकार दिल्यानंतर लग्न किती महिन्यांनी? लगेच 1 महिन्यातच झालं. ऍक्च्युली तेव्हा अपोज होता या लोकांचा, आईबाबांचा म्हणजे अपोज होता. म्हणजे बाबांचा माझ्या भरपूर पाठिंबा होता. मला म्हटलं चला म्हणजे मुलगी करणार ते काहीतरी व्यवस्थितच करणार. आई खूप नाराज होती तेव्हा, पण आता मी तिला प्रूव्ह करून दाखवलंय, केलंय ते म्हणजे सगळं व्यवस्थितच केलं आहे. आणि तिनेही मान्य केलंय. ऍक्च्युली तिला आधी जावई मला आवडला नव्हता, पण आता तिला मुलीपेक्षा जावई जास्त प्रिय आहे. खरंय. आईला जर माझ्या विचारलं की मुलगी आवडते का जावई, तर ती तर नक्कीच म्हणेन की मला जावई आवडतो. असं काय आहे त्यांच्यात, तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली त्याचा स्वभाव खूप छान आहे, म्हणजे प्रेमळ आहे खरं तर. बर. त्यामुळे कदाचित त्या लोकांना दोघांनाही तो आवडतो. म्हणजे भावाचाही खूप अपोज होता लग्नामध्ये. आता तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. आता सगळं व्यवस्थित? हो. घरात काही वस्तू लपवून ठेवले त्या तुम्हाला घेऊन यायचे. अच्छा, ओके. 1 मिनिटामध्ये. सुवर्ण मृग. दहा सेकंद झाले. मोठी माझी बाहुली, तिची छोटी सावली. शेर खान. एक मिनिट. उठा. 10, 9, 8, कारंजे गणेश. 6, ओ 5, येस 4. कोणी अभिनंदन. चांदीचं नाणं मिळालं, चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन.
तुम्हाला ही चांदीची तुळसही मिळाली अभिनंदन. आणि तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे अभिनंदन. सगळेजण तुमच्याबद्दल कोण कोण वाईट बोलू शकतात असं वाटतं तुम्हाला इथे असलेल्यांपैकी? मला तर नाही वाटत की कोणी वाईट बोलतील म्हणून. नाही ना? नाही. सगळं जे काही लिहायचं असेल ते चांगलंच लिहितील. Because मला तरी एक्सेप्टेशन आहे. आता बघूया काय होणार आहे. ठीक आहे, ओके. स्वभाव रागीट आहे, पहिलं आलंच. मान्य आहे? थोडासा आरोप मान्य आहे आहे. का? हो, आहे. आपलं काय म्हणणं आहे? हो बरोबर. मान्य आहे. ओके. मुलांप्रमाणेच मिस्टरांनाही अतिशिस्तीत ठेवायचा. खरंय? खरं. खरंय. आम्ही सांगितलं होतं वाण्याकडे बसायला. नवऱ्यावर सतत रागवत असतात. बरोबर. सतत नाही रे, कधीतरी. नाही पण ते बरोबर पण आले. त्याने आरोप मान्य केलाय. जेवण तयार करण्याचा खूप आळस करतात. आता काय स्वयंपाकाला बाई असल्या कारणाने आरोप मान्य आहे का? असं काय नाही. वाटलंच तर मी करते ही नाही, मला हा तरी नाहीये. आणि वाटलं की मी नक्की करते जेवण घरात असं त्यांचं ठाम मत आहे. 365 दिवसात 2 किंवा 3 वेळा. पुढचा आरोप. अरे बापरे, सर्वांनाच दम भरत असतात. मान्य आहे? नाही, जास्तीचा दम भरलाच तर मिस्टरांना आणि मुलीला. बरं, काय आरोप आहे? अरे बाबा, परत 1 2 3 4 5. पटकन बोलण्यामुळे बऱ्याचदा समोरच्याची मनं दुखावतात. नाही, ऍक्च्युली जर काही चूक असेल तरच मी बोलते, अदरवाईज नाही. पण मला नाही समोरच्याची वाटत की मी पटकन बोलून कोणाचं मन दुखवत असेल. तुम्ही बोलता, समोरच्याचं दुखतं. अच्छा, ओके, ठीक आहे, असेल. बघा किती आहेत बघा. काय वेगळाच आरोप आहे. वैदेहीला पण डाएट करायला लावते. वैदेही म्हणजे मुलगी का? हो. बर. पोळी भाजी देते पण वरण भात कमी देते. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांना? ठीक आहे, मला मान्य आहे. काही माझ्याकडून चुका करत असतील, रागीटही मी आहे, पण जर काही प्रॉब्लेम असेल तरच, नाही तर एवढं काही रागीट वगैरे नाही असं मला तरी वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? आरोप बरोबर होते. एका वाक्यात बोलले ते आज. हो ना, म्हणजे बदल केला पाहिजे. कळणं थोडासा. महत्वाचं आहे की आपल्यामध्ये काय चुका आहेत ते. हो ना, पण काय आजपासून बदल करायचा असेल तर तुम्ही स्वतःमध्ये आधी कुठला बदल कराल ते मला सांगा. नाही म्हणजे माझ्यात बदल करणं इतपत काय चुका नाही होत माझ्याकडनं. तर तिला सांगेल आता बदल करायला. बरं, तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? बदल असं ठीक आहे, चिडचिड थोडी कमी करेन. चला, एवढंच पाहिजे, बाकी काही नकोय. आणि मिस्टरांनी कुठला बदल करावा असं वाटतं? फ्रेंड्स बरोबर जास्त गप्पा टप्पा मारू नये हं? नाक्यावर जाऊन, बस एवढंच, बाकी काही नाही. बाकीच्या बाबतीत नो हो, प्रॉब्लेम. पण नाक्यावर गेले म्हणून हे आज दिवस आलाय. पण ठीक आहे, तेव्हाचे दिवस वेगळे होते ना. आता तरी ऍटलीस्ट मुलांवर वगैरे ही लक्ष थोडाफार दिला पाहिजे ना. अजूनही नाक्यावर जातात? अजून नाक्यावर नाही जात, पण मित्रपरिवार बराच आहे, तो थोडा कमी करावा असं माझी इच्छा बरं, आहे. त्याने जर सांगितलं की मला दर महिन्याला किमान 4 दिवस मित्रांबरोबर बाहेर पिकनिकला जायचं नाही, आहे, बिलकुल नाही, का? अजिबात नाही. का? कशासाठी? पिकनिकला जायचं आहे तर फॅमिलीज आहे ना, मग फॅमिलीज बरोबर जाऊ. पण कधी गेले तुम्हाला समजा न सांगता? नाही, तो जाणारच नाही वेळ न सांगता. पण समजा कधीतरी 4 दिवस गेले आणि तुम्हाला 15 दिवसांनी कळलं तर तुम्ही काय कराल? मी घरी येणार नाही. काय होईल असं वाटतं तुम्हाला? काय करतील समजा असं झालं? 4 दिवस तर शक्य नाही. रात्री 10 नंतर बाहेर असलं तर फोन करत राहतेपर्यंत अजून थोडा उशीर झाला की चिडचिड वगैरे चालूच असते. कारण त्यामुळे तुमच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम आहे बरोबर. आणि स्वाभाविक आहे तुमचंही त्यांच्यावर आहे, म्हणून तर त्यांनी केलेली चिडचिड तुम्ही अत्यंत सकारात्मक दृष्टी ठेवून स्वीकारलेली आहे, हो की नाही? बरोबर. पण आता चित्र काढायचं इथे. पहिलं चित्र कोण काढणार? तुम्ही या. पूर्वी या ठिकाणी किती नंबर बिल्डिंग होती? 154. त्याच्या समोर झाड होतं हो. होतं. त्याच्यावरती काय चोचवाला सरडा असायचा.
जीव आहे. अच्छा जीव आहे हा तोच वाला सरडा. कन्नमवार नगरमध्ये असे सरडे फिरतात. चला अभिनंदन. पण सगळ्यांनी ओळखलं. द्या वहिनीनं हे पहिलं बक्षीस तुम्ही मिळवून दिलं. आता तुम्ही या. हा राईट कोणतरी बोलले रेडिओ ब्रेड. लालबागचा रेडिओ आहे हा. मला आता कळलं वहिनी नेहमी खरखर का करतात. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. पण हा रेडिओ कुठे मिळतो? विकत मिळत असेल. धाबा बोलू नका. जमतंय, छान काढलंय, अप्रतिम काढलंय. म्हणजे एवढं बेस्ट ओरिजिनल वस्तू पण नाहीये. ओळखलं का? बोलायचं नाही. 10 9 बोलू नका. 8 7 6 5 4 3 वेळ संपली तुमची. तुम्ही सांगा. तुम्ही तो ओळखलंच पाहिजे. केळ आहे. काय आहे? हे नेल कटर आहे. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. माईक कुठे गेला तो? द्या सासूबाईंकडे द्या. आई आहे माझी. तुमची आई. हो. बर. मगाशी जसं मुलगी म्हणाली जास्त मार्क द्यायचे असतील तर कोणाला देणार? नाही नाही त्यांचं बरोबर आहे, तिचं पण बरोबर आहे. ती होय ना? पण रागावते ना, आम्ही यांची बाजू घेतली ना की ती रागावते. हो का? असं खूप वेळा झालंय. म्हणजे मला पटते ते मी बोलते ना, बरोबर समोर आहे. दिसतं ते बोलते, बरोबर आहे. पण ते तिला नाही पटत. तर माझ्यापेक्षा काय तुम्हाला ते आवडतात. स्वभावच तसा आहे ना. बरोबर. बाबा बोला. काय परोपकारी आहे ते. होय ना? तुला उपकार जास्त लोकांवर करतात. होय का? बरं. मग समाधानी आहात तुम्ही? समाधान आहे. हो, मग मुलगी एकदम आनंदात आहे. काय आनंद आहे. त्यांचाच प्रॉब्लेम आहे. हो ना? हो. नाही, नाही. मुलगी एकदम आनंदात आहे, सुखात आहे. हो. यापेक्षा काय पाहिजे? दुसरं काय नाही. विक्रांतची आत्या आहे. बोला. खूप छान आहे सुनबाई. होय ना? एकदम मस्त. एकदम मस्त. तुम्ही आले की इथे हो येता हो तुम्ही? हो हो. साधारण महिन्यातून किती वेळा येता? महिन्यातून तसं सकाळी फंक्शन असेल तर मग येणं होतं. होय ना? पण बरं आहे. हो हो खूप छान. स्वाती माझी मैत्रीण आहे आणि ती खूप स्पष्ट बोलते म्हणून असं खटकतं, पण ती तिच्या मनामध्ये काहीच नसतं. आणि विक्रांत कानोलकर तर म्हणजे खरंच म्हणजे कोणासाठी मदतीसाठी उभं राहणारं असं व्यक्तिमत्व आहे. Very good. गॉड ब्लेस देम. हो. मला तुम्हाला विचारायचंय, आज अशी संधी आली आहे, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? जर काही नकळत वगैरे चुकून वगैरे काही बोलले असेल कोणाला तर मी त्याची क्षमा मागेन. तुम्ही? चुकून कुणाला काय बोललं असेल त्यांची क्षमा मागे. हो ना? पण तुम्ही तर सगळेजण इतके परोपकारी आहात म्हणतात की होतं सगळेजण ना. मदतीसाठी धावून जाता. उद्यापासून एक म्हणजे समजा एक गोष्ट करायची असेल बायकोसाठी तर कुठली करणार? स्वित्झर्लंडला फिरायला नेणार. काय हे हो? रोज करायचे आहे का एकदाच करायचे? एकदाच. स्वित्झर्लंडला फिरायला नेणार. नाही, तिची इच्छा आहे. तिला म्हणजे गेल्या डिसेंबरला मी जाणार होतो, पण मुलगा झाल्यामुळे राहून गेलो. तिला जायचं होतं स्वित्झर्लंडला, तर या डिसेंबरला नक्की जाऊ. चला, व्हेरी गुड. तुम्हाला शुभेच्छा. हा, या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.